आवरावरा मालक आलाय, पळाय पळाय 120 स्पीडचं आपली पोरं पळायला लागले काय मित्रांनो. तर मी तुमचं सर्वांचा लाडका गावठी तात्या आणि आपण बघा असं कसं पळतोय आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर हा आता फुटला नारळ आणि कशासाठी फुटला तुम्हाला लवकरच कळन. तर हे बघा आपले प्रसाद भाऊ कसे नारळ खाऊ राहिले 120 स्पीड निघले. सोन्या लगेच म्हणतोय अरे मा फोटो काढा. तेवढ्या तिकडे आपली कंपनी लगेच एक फोटो काढला मस्त वजनात. लगेच गाडी वडली, गाडी डिझेल संपलं होतं. मला चला आधी गाडी वाढवा. आपण डायरेक्ट संगमनेरच्या हायवे निघलो 120 स्पीडनी. पुढे गेल्याच्या नंतर काय एक सीएनजी पंप आला, सीएनजी भरला मस्त. परत गाडीत बसतो निघलो 120 स्पीडनी. आता आपल्याला जायचं होतं कळसुबाला, पण तेवढं एक धबधबा लागला. पोराने इथे उतरले काय प्रसाद भाऊ नाचायला लागला. अरे म्हणलं थांबा मी मागच राहिलो, मला पण येऊ द्या. मग गेल्याच्या नंतर काय दिले पोर आपली नाचायला लागले वजनात. इकडून लगेच आपला बंटी आला. बंटी आल्याच्या नंतर तिकडे लगेच आपण सगळ्या पोरांना कॅमेरा फिरवला म्हणून इकडे बघा सगळे चला. तर बघा धबधब्याचा व्यू कसा एक नंबरच्या. त्यावेळी तिकडे प्रसाद लगेच पळत आला. मला घ्या मला दम निघा ना. मी लगेच म्हणलो भीवर थर. तिथून लगेच रंदा फॉलो आलो. लगेच फोटो वजनात 120 स्पीडने. अंकू लगेच मला माझा फोटो लगेच एक फोटो घेतला मस्त पोरांसोबत. फोटो घेतल्याच्या नंतर लगेच इकडे अंकून आपला प्रसाद उभा राहिला. झाल्याच्या नंतर मला चला आता परेड मध्ये जायचं. यांना लगेच शाळेत परेड आली, आपण इकडे परेड करून राहिली. म्हणलं चला आता आपण पुढे चला. आपण निघलो गाडीच्या दिशेने मस्त. इकडे बघा हा भाऊ तर नुसतं मिरचीच खातो. आता लाल कलरची मिरची खातात नुसतं. भंडारदार आला आपला अंकू नुसता काकडला काय मग कार आवाज इकडे बावडलं काय झालं काय नुसता नाचच उड्याच मारी नुसत्या वा उड्या बा कशा धिंगाणा चालू आहे त्याचं नुसता. तेवढ्यात म्हणलं चला आता आपण मस्त यांचा व्हिडिओ घ्यावा. वर गेल्याच्या नंतर सगळ्यांनी एक राऊंड मारला व्हिडिओचा मस्त. मोकार गारटले काय लगेच रूम आलो. लगेच आंघोळ्या बिंगोळ्या केल्या सगळ्या पोरांनी लगेच 120 स्पीडने. लगेच मी जाऊन झोपलो मस्त ताणून दिली. लगेच सकाळ झाल्याच्या नंतर लगेच आपण उठलो काय. उठल्याच्या नंतर आपण डायरेक्ट 5 स्टार हॉटेलला गेलो. बघतो तर काय आपल्या आधी सगळी गँग हजर काय. इथं प्रसाद भाऊचा फोन चालू. इकडे अंकुला कधी शाळेत आला नाही पण ते पुस्तक वाच. इकडे भावडू तेच करीन काय वजनात. इकडे लगेच चहा सांगितला मस्त. असा पोहे बी येणार मस्त वजनात पोरं बसली. नाश्त्याचं बिल सुद्धा जेवणाच्या बिल जास्त झालं असून सुद्धा आम्ही चहाची एक 90 मारली 120 स्पीडने. पोरं मस्त वजनात म्हणल्या जाऊ दे आता झालं गेलं चला. लगेच निघलो आपण पुढच्या दिशेने. गेल्याच्या नंतर गाडीत मोकार धिंगाणा चालू काय. आपण डायरेक्ट श्री क्षेत्र कळसुबाईच्या पायथ्याला येऊन थांबलो काय. मस्त पोरं डान्स करून राहिले. म्हणलं बघा आता इकडे चला. म्हणलं थांबा मला नाचू द्या मी नाचलो. मग काय पोरं एक डान्स करत होते मस्त. व्ह्यू बघा कसा आहे कळसुबाईच्या डोंगराचा. असा व्ह्यू तुम्हाला भेटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा. आपण डायरेक्ट आलो कमानी पैसे आले. आपण मस्त एक फोटोशूट घेतला. निम्म्या डोंगरावर आले काय पोरं नुसते एन्जॉय करायला लागले. तेवढ्यात पुढे एक गटर दिसलं. आता पोरांना व्हावाच नुसतं याला पाडी त्याला पाडी. आणि तेवढ्यात आपल्या बावडू भावलं काय हुरा आलं. बघा तुम्ही एकदा आता व्हिडिओ मध्ये बघा एकदा पुढं डायरेक्ट 120 स्पीड डायरेक्ट सुळकी मारली का डायरेक्ट खालून वर. आणि तेवढ्याच झालं इकडे डायरेक्ट अंकुश डायरेक्ट प्रसाद डायरेक्ट डोक्या घेऊनच खाली आपटलं. एवढं जोरात आपटलं डायरेक्ट 120 स्पीडनीच आपटलं. नेमका भात लावला होता. तेवढ्यात मालक आला. एवढं 120 स्पीडनी पळाले काय. आम्ही त्याच्या मागे तेव्हा मागे अरे कसे पळाली आपली गँग वजनात. मंदिराच्या जवळ आलो. अरे मला आनंदच झाला काय. माझ्या मागे पोरं बघा कसे म्हणते मला व्हिडिओ मध्ये घ्या. बघा आपल्या या ठिकाणी जायचंय. आल्याच्या नंतर पहिला मी नमस्कार घातला. मला देवी सुखाचं ठेव. लगेच फोटो काढून घेतले मस्त 120 स्पीडनी. बघा आपले वाघ कसे फोटोला उभे राहिले. आपण डायरेक्ट घोषणा दिल्या जय कळसू आई जय बिरवा महाराज सुखाचं ठेव. तेवढ्यात आपले भाऊ कसे गारडले होते पा. असे गारडले ना मस्त मंदिराच्या कोपऱ्याला बसले भाऊ मस्त पा कसे रेनकोट बिनकोट घालून. म्हणलं थांबा चला आता मग मस्त फोटो काढून झाल्याच्या नंतर मग मी डायरेक्ट म्हणलो देवी आई मला सुखाचं ठेव. 1-4 उठा बशा काढल्या काय. मग पाया पडलो खाली गुडघ्यावर पाय टेकून. घराच्या दिवशी निघल्या इथं सीएनजी पण पावले एका मागे एक पळायला लागले काय. तेवढ्यात म्हणलं चला आपल्या नाचायचं नाचावं म्हणलं चला. तेवढ्यात म्हणलं आता आपण घराच्या दिशेने जावं. तुम्ही पण अशा ट्रिपला जायचं असेल तर आपल्याला फॉलो करा.